आणि जर भक्ती केली, ध्यान केलं, तर मग दुसऱ्या चरणामध्ये अजून सांगतात, काय अम्मा करणे अधिक साचोनी, 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 देव झाला रोनी पुरविता, देव झाला रोनी पुरविता, देव झाला रोनी पुरविता, काय अम्मा करणे अधिक साचोनी, देव झाला ऋणी पुरविता. एक निष्ठ जर भगवंतावर ते श्रद्धा असेल, भावना असेल, आपल्याला जास्त साठा करण्याची आवश्यकता नाही. तो सर्वांच पक्षी अजगर न करी संचित, तरी त्यांना सांभाळतो. सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. काय अम्मा करणे अधिक साचून, देव झाला ऋणी पुरविता. जस ज्यावेळेस द्यूतामध्ये पांडव हरले ना, त्यांचं राज्य तर सर्व घेतलंच घेतलं, परंतु त्यांच्या अंगावर ते जे भरदरी वस्त्र होते, दागिने होते, ते देखील काढून घेतले आणि जणू काय भिकाऱ्याप्रमाणे त्यांना दरिद्री बनवून काढून दिलं राज्यातून. परंतु त्यांची एक निष्ठा भगवंतावरती होती. त्याच्यामुळं त्यांनी खाण्याची चिंता केली नाही, पिण्याची चिंता केली नाही, राहण्याची चिंता केली नाही. काय अम्मा करणे अधिक साचोनी, देव झाला ऋणी पुरविता. भगवंत आमचा सांभाळ करेन असा विश्वास ठेवला. जो लक्षात ठेवा, जो चिंता करत नाही ना, त्याची चिंता परमात्मा करतो. या माता मावल्या मोठ्या संख्येनं बसलेल्या आहेत. त्यांना जास्त कोणाची चिंता असते, मोठ्या मुलाची का लहान मुलाची? जे मागत नाही, काही नाही, काही नाही. बघा, गावाला जर निघाले ना, त्या काय करतात, आपलं वस्त्र त्याच्याकडे ध्यान नाही देत. पहिलं बाळाचं बाळण, ते कपडे घेतले का, त्याचे दागिने घेतले का, ते सर्व बघते. पहिलं त्याचे कपडे घेते, लहान बाळाचे, जे मागत नाही, सांगत नाही, काहीच नाही, त्याचे पहिले घेते. मग थोडस मोठं असलं की त्याचे घेते. आणि जे सर्वात मोठं आहे ना, सर्वांच गथोड बांधते, त्याच्या डोक्यावर देते. नाही चाललं की धपाट देते, चाल नाही. जास्त चिंता कोणाची? जो काही मागत नाही, सांगत नाही. काय अम्मा करणे अधिक साचोनी, देव झाला ऋणी पुरविता. त्याची चिंता. तर त्यांनी ते बालक काही चिंता करत नाही. जे बालक काही आपल्या खाण्यापिण्याची चिंता करत नाही, त्याची चिंता परमात्मा करतो. त्याची चिंता आई करत आहे. त्याचे कपडे घेतले की नाही, दागिने घेतले की नाही, त्याला ऊन नाही लागलं पाहिजे, त्याला वारा नाही लागला पाहिजे. आपल्याला लागला तर चालेल, पण पावसामध्ये ते नाही भिजलं पाहिजे. याची चिंता आईला, त्या बाळाला नाही. तो चिंता आपली करत नाही. तस जो खाण्यापिण्याची, राहण्याची चिंता करत नाही, त्याची चिंता परमात्मा करतो. आता यांनी तर सर्व अंगावरचे वस्त्र देखील काढून घेतले, त्यांना काढून दिलं. मग त्यांनी चिंता नाही केली, त्यांनी भगवंताचं चिंतन केलं. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्या अरण्यामध्ये राहत होते, तर भगवंताने
सूर्यनारायणला प्रेरणा केली आणि सूर्यनारायणनं एक अक्षय पात्र दिलं की ज्याच्यामधून किती प्रकारचे पदार्थ आणि किती प्रमाणात मिळत जायचे. आता साठा करण्याची आवश्यकता नाही, सरपण आणण्याची आवश्यकता नाही, चूल पेटवण्याची आवश्यकता नाही. बस त्या थाळीला विनंती केली की त्या थाळीमधून सर्व मिळायचं. केव्हा? दिवस उगल्यापासून तर द्रौपदी जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत. कारण माता मावल्या शक्यतो काय काय करतात, सर्वांना जेव घालतात, नंतर त्या जेवतात. द्रौपदी नंतर जेवायची, अगोदर सर्वांना जेवायचं. काय अम्मा करणे अधिक साचोनी, देव झाला ऋणी पुरविता. हे कौरवांना कळालं, शकुनीला कळालं. आणि शकुनीनं दुर्योधनाला सांगितलं की दुर्योधना, आपण एवढा मारण्याचा प्रयास केला, त्यांचा काही नाश झाला नाही. आता एक उपाय करायचा. म्हणजे काय करायचं? म्हणजे दुर्वास आदी ऋषींना जीव घालायचं. 60,000 ऋषीला. म्हटले का बरं त्यांना काय जीव घालत साधूला? अरे म्हटले दुर्वास ऋषी मध्ये अशी ताकद आहे, ते श्राप आणि अनुग्रह देण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. एखाद्याला मर म्हटलं तर जिवंत माणूस मरून जाईल आणि मेलेल्या माणसाला जिवंत म्हटलं तर जिवंत होईल, एवढं त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. त्यांना जीव घातलं. आपली जशी दुर्जन बुद्धी, जो ज्याचं खातो तशी बुद्धी त्याची होते. दुर्जनाचं अन्न खाल्लं की दुर्जन होतं. आणि मग काय करायचं? त्यांना जीव घातलं की त्यांना सांगायचं की रात्री जायचं तिथं. कशाला? तिथं जायचं आणि त्यांना म्हणायचं की आम्हाला जेवण करायचं. आणि मग रात्री तर जेवण ते देऊ शकत नाही, कारण संध्याकाळ झाली, द्रौपदी जेवली ते मग अन्न मिळत नाही. आणि कथा भाग असा येतो की अशा प्रकारे त्या ठिकाणी तिथं जेवण्यासाठी रात्र 12 वाजता गेले. संन्याशानं खरं म्हणजे ग्रहस्थाच्या घरी दिवस मिळाल्यानंतर जाऊ नये, गेले तर तिथं मुक्कामाला राहू नये. मुक्कामाला राहण्याचा प्रसंग आलाच यात्रेमध्ये, तिथं जेवण मागू नये. आणि 12 वाजता गेले आणि म्हटले की आम्हाला जेवण करायचंय, आम्ही स्नान करून येतो, तोपर्यंत आमच्या जेवणाची व्यवस्था करू. 60,000 ऋषी, एक दोन नाहीये, त्यांच्याकडे काहीच नाहीये. काय अम्मा करणे साचून अधिक साचून. आणि अशा प्रकारे जेवण मागितल्यानंतर चिंता निर्माण झाली की आता यांना जेवण कसं द्यायचं, आणि नाही दिलं तर श्राप देतील. म्हणून भगवंताचा धावा केला, हे प्रभू 60,000 ऋषी आहे, ते जेवण मागतायत, जर नाही दिलं तर ते श्राप देतील. धावा केल्यानंतर भगवंत प्रगट झाले. म्हटले द्रौपदी, मला लय भूक लागली, काय ते जेवायला दे बरं. अरे म्हटलं तोच तर प्रश्न आहे, म्हणून तर तुला तुझा धावा केला, तो पहिले जेवायला मागायला लागला. ते 60,000 ऋषी आहेत, त्यांना जीव घालायचे. म्हणजे त्यांचं नंतर बघ, पहिले मलाच जास्त भूक लागलेली आहे, मला काहीतरी दे. म्हटले कृष्ण, अरे खरंच काही नाही, ज्या थाळीमधून सर्व मिळत राहतं ना, मी आता जेवण झालेलं आहे, त्याच्यामुळे आता दिवस उगल्याशिवाय जसं काही मिळणार नाही. म्हटले नाही नाही, काहीतरी खायला दे. ते थाळी आण लागले शिकलं, आणि ते थाळी आणली तर तिला एक भाजीचं पान लागलेलं होतं. तेवढं पान आपल्या मुखामध्ये टाकलं आणि मी तृप्त झालो तर सर्व विश्व तृप्त व्हावं अशी भावना केली. आणि 60,000 ऋषीला स्नान करता करता तिथं ढेकर यायला लागले आणि विचार करायला लागले, आता जर तिथं गेलो, त्यांनी वाढलं आणि जर का उष्ट पडलं तर आपल्याला श्राप देतील. तिथूनच चालले गेले. काय अम्मा करणे अधिक साचूनी, देव झाला पुरले. कारण तो परमात्मा कसा आहे? दयाळ मायाळ जाणे कळवळा. ताल
आहे, मायाळू आहे. तो सर्वांचा कनवळाही जाणतो आणि शरणागता लळा राखो जाणे. जो भक्त असेल त्यांचे सर्व लळे तो परमात्मा पुरवितो. आणि ती जी आपली इच्छा असेल त्या परमात्म्याला मागावं देखील लागत नाही, सांगावं देखील लागत नाही. न मागता न सांगता न लागे मागणे सांगणे तयासी. न लागे मागणे सांगणे तयासी. जाणे इच्छा तैसी पूर्वी त्यांची. सांगणे तयासी जाणे इच्छा तैसी पूर्वी. त्या परमात्म्याला मागावं लागत नाही, सांगावं लागत नाही. आता काय काय म्हणतील, सांगितलंच नाही मागितलंच नाही तर तो परमात्मा देईन कस काय. मागावं तर लागेल, सांगावं तर लागेल. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात न लागे मागणे सांगणे तयासी जाणे इच्छा तैसी पूर्वी त्यांची. कस काय शक्य? न मागता न सांगता तो परमात्मा कस काय पुरवेन? पुरवतो. जशा मावल्या बघा, आई काय करते, ते छोटस बाळक काही मागत नाही. दागिने मागत, कपडे मागत नाही, तरी आई त्याला काय करते, दागिने देते. लहानस बाळ ते काही मागत का दागिने? नाही. त्याला त्याची काही गरजही नाही, मागतही नाही, आईला सांगतही नाही. तरी परंतु आई त्याला दागिने देते. त्याची इच्छा नसली तरी, मागतही नाही, सांगतही नाही, तरी परंतु त्याला दागिने देते. सांगायचं तात्पर्य की न लागे मागणे सांगणे तयासी जाणे इच्छा तैसी पूर्वी त्यांची. परमात्मा सर्व देतो. आपली श्रद्धा आपली भावना जर संपूर्ण जर भगवंतावरती असेल तर. त्या छोट्याशा बालकाची सर्व भावना कुठे असते? आपल्या आईवरती. सर्वस्व काही त्याची आईच आहे. बापानं जर मारलं ना तर ते काय म्हणतो माहितीये का, मी माझ्या आईला सांगतो, माझ्या आईला सांगेन बरं का. कारण त्याच्या दृष्टीनं सर्वस्व काही आई आहे. सांगायचं तात्पर्य असं, ज्याचं सर्वस्व भगवंतावरती असेल तर त्याची सर्व इच्छा पूर्ण परमात्मा करतो. आता काही काही म्हणत असेल आम्ही तर, आमची तर पुष्कळ भावना आहे, इच्छा आहे, परंतु आमची तर परमात्मा इच्छा पूर्ण करत नाही. कोणती इच्छा पूर्ण करतो की ज्याच्यामध्ये हित आहे. कधी कधी ते बालक किती रडलं ना एखाद्या वस्तूसाठी तर ते आई नाही देत त्याला. हजारो रुपयाचे दागिने देते, पण 4-5 रुपयाचा चाकू जर त्यानं मागितलं ना, कधी कधी चांगलं चमकायला लागलं तर चाकू, ते हट्ट करते मला तो चाकू दे. ते किती रडलं तरी त्याला देत नाही आई. दागिने देते 1000 रुपयाचे, पण 4-5 रुपयाचा चाकू नाही देत. का देत नाही? तर त्याच्यामध्ये त्याचं हित नाही. त्याला तो लागू शकतो, त्याला अपाय होऊ शकतो. असं काही जीवनामध्ये असतं की ते आपण किती मागितलं तरी परमात्मा देत नाही किंवा आपली इच्छा पूर्ण होत